चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण 9 किचकिच आणि क्लिक क्लिक। टीव्ही टावरच्या पायथ्याशी आता कर्मचाऱ्यांचा घोळका जमला होता। सर्वजण वर बघत होते आणि आपापसात बोलत होते। पराकाष्ठेच्या विस्मयाने सर्वांची मने स्तंभित झाली होती। मग कुणीतरी ओरडले, लाईट्स! थोड्याच वेळात एक भला जंगी सर्चलाईट त्याच्या अवजड स्टँडसह तिथे येऊन दाखल झाला। त्याची नीट जुळणी करण्यात आली। लगेच प्रकाशाचा प्रचंड झोत टॉवरवरून वर सरकत गेला। चिंकूची बैठक अजून मगाच्याच पट्टीवर होती। तोंडाने किचकिच करीत त्याने आता डोळ्यांची मिचमिच सुरू केली अन वरच्या पट्टीला लोंबकळत 5-6 वेड्यावाकड्या उड्या मारल्या। नका नका, लाईट फेकू नका, बन्यात किंचाळला। तो घाबरेल आणि पडेल। त्याच्या सभोवती वादविवादांचे जंजाळ उठले। पण मग त्याला खाली बोलाव की। मी खूप बोलावलं, तो आला पाहिजे ना, असे म्हणून फास्टर फेणेने पुन्हा चिंकू चिंकू म्हणून शंखध्वनी केला। पण चिंकू चिंपॅन्झी आता त्याचेही ऐकायला तयार नव्हता। उलट तो आणखी एक चौकट वर चढला। बापरे, फास्टर फेणे उद्गारला, हा जाणार आहे तरी कुठपर्यंत? चौकीदार त्याच्या शेजारी उभा होता। त्याने बंदूक सरसावीत विचारले, मैं गोली झाडू? नहीं नहीं, हट जाओ तुम। बन्याने त्याला ढकलून दिले। फास्टर फेणेच्या छातीत धडधड होत होती। त्याला आता स्वस्थ उभे राहणे मुळीच शक्य नव्हते। त्याने सरळ उडी मारली अन टॉवरच्या चौथऱ्याची खालची चौकट पकडली। लोखंडी पट्ट्या गच्च धरून तो सपासप वर चढू लागला, जसा चिंकू चढला होता तसा। बापरे बाप, त्याला आवरा कुणी, हे आहे तरी काय? पडला बिडला म्हणजे? ए मुला, खाली उतर, डोंट बी अ फूल। उतरतोस की नाही? थांबा, त्याला वेगळीच भीती दाखवूया। एकाने आपल्या मित्राला आयडिया सांगितली आणि वर पाहत तो चक्क बोंबलला, टॉवरमधून करंट चालू आहे, शॉक बसून मरशील करंट्या, उतर खाली। पण फास्टर फेणे उतरला नाही। तो थांबलाही नाही। तो चढत राहिला। त्याच्या दृष्टीपुढे आता एकच ध्येय होते, चिंकूला गाठणे, त्याला गच्च धरणे आणि जपत जपत जीवाचा आटापिटा करीत त्याला खाली आणणे। दरम्यान खाली बघणे नको रे बाप्पा। नजर बिजर फिरायची। तिकडे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर प्रकाशाचा गालिचा पसरलेला आहे। दिव्यांची नुसती रांगोळी काढलेली आहे। पण ती सुद्धा पाहताना डोळे मिटावेसे वाटतात। सरळ खाली पाहणेच नको। मन कसे घट्ट ठेवायला हवे, धीर सोडता कामा नये। कुणीतरी म्हटले आहे ना, रात्र वैराची आहे, रात्र। फास्टर फेणे एकदम थबकला। त्याच्यात अन चिंकूमध्ये आता 10-15 फुटांचे अंतर राहिले होते। पण आतापर्यंत जरा स्थिर असलेला चिंकू आता बन्यावर चढतो आहे असे पाहून चेकाळला। त्याने किचकिचाट करीत भराभर वर चढणे सुरू केले होते। फास्टर फेणेने हताशपणे मान टाकली। दोन्ही हातांनी लोखंडी पट्ट्या त्याने गच्च धरल्या होत्या एवढे बरे, नाहीतर त्याच क्षणी त्याची भूतलाकडे गच्छंती झाली असती, आणि हो, भूतकाळाकडे पण। आणि त्याच वेळी पुन्हा प्रकाशाच्या प्रचंड झोतांनी टीव्ही टावर धावून निघाला। फास्टर फेणेने वटारलेल्या डोळ्यांनी भीत भीत खाली पाहिले। नाही नाही, तो स्वतःला बजावू लागला, यू मस्ट नॉट लुक डाऊन, चक्कर येईल, डोळे मीट। त्याने डोळे मिटून घेतले आणि लोखंडी पट्ट्यांवरची पकड आणखी बळकट केली। इकडे खाली जी काही धम्माल चालू होती तिचे वर्णन करणे खरोखर माझ्या लेखणीच्या शक्तीपलीकडचे आहे। तरी करतो एक मोडका-तोडका प्रयत्न। टीव्ही टावरच्या टेरिफिक टेकची कुणकुण केव्हाच वरळीच्या परिसरात पसरली होती आणि टीव्हीच्या पटांगणात मानवांचा अक्षरशः एक महासागर लोटला होता।
शेवटी अधिकाऱ्यांच्या हुकुमाने फाटक बंद करण्यात आले आणि भिंतीवरून उड्या मारणाऱ्यांना पोलिसांनी तिथल्या तिथे चोपायला सुरुवात केली. होय, पोलिसांची पथकेही येऊन दाखल झाली होती. टॉवरच्या पायथ्याकडे धावलेल्या लोकांना आवरताना त्याच्या नाकी नऊ आले होते. शेवटी सर्रास दंडुक्यांचा प्रसाद देऊनच त्यांना वर्दी हटवावी लागली. बालमित्रांनो, त्या मानवी महासागरावरून तुम्ही नजर फिरवली असती तर तुमचेही डोळे फाटले असते. तुम्ही म्हणाला असतात, यातलं कुणी कुणी आमच्या ओळखीचं नाही आणि कुणाची ओळख करून घेण्याचीही आमची इच्छा नाही. आणि मग तुम्ही सुद्धा चपापला असता, कारण त्या सागरात तुम्हाला 2 रत्ने चमकताना दिसली असती. रत्ने कसली? शार्क मासाचे डोळे म्हणा किंवा दात म्हणा. मित्रांनो, ते शार्क मासे तुमच्या ओळखीचे आहेत. आपले डोडोवाले डाकू साऱ्या मुंबईचे समुद्रमंथन करीत हे चावरे मासे इथवर आले होते एका छोट्या माशाला गिळंकृत करायला. पण पटांगणात घडत असलेले हे नाट्य पाहून इतरांच्या प्रमाणे तेही थक्क होऊन उभे होते. डोडो मालक तर आपल्या लंगड्या पायाचे दुःखही विसरला होता. या सगळ्या धांदलीत टेलिव्हिजनचे कर्मचारी आपले नित्याचे कर्तव्य विसरले नव्हते. त्यांच्यापैकी काही कल्पक निर्मात्यांच्या मनात चांदणे फुलले होते. त्यांनी आपल्या कार्यालयाकडे धाव घेतली होती आणि थोड्याच वेळात बाहेर पाडला होता अधिकाऱ्यांचा आणि त्यांच्या मदतनीसांचा एक तांडा. 3 कॅमेरे 3 कोपऱ्यात अँगल साधून उभे टाकले होते आणि या आकस्मिक दृश्याचे सटासट छायाचित्रण करीत होता. हे काय करताय तुम्ही? कुणीतरी आक्षेप घेतला. तिकडे तो पोरगा कोणत्या गंभीर परिस्थितीत आहे ते दिसतंय ना, आणि तुम्ही आपले फोटो काढताय. गंभीर परिस्थिती आम्ही उत्पन्न केली नाही, आक्षेपाला उत्तर मिळाले. आणि तो कोणत्याही परिस्थितीत असला तरी आम्ही त्याला सोडवू शकत नाही. मग आम्ही आमचं काम केलं तर काय बिघडलं? खाली उतर म्हणून बोंबा मारतोय तरी तो उतरत नाही. मग आम्ही काय करणार? शिवाय त्याच्यावरच्या संकटाची आम्हाला कल्पना आहे आणि आमच्याकडून आम्ही व्यवस्था करतोच आहोत. ते पाहिलंत, 10-15 नोकरांनी एक विस्तीर्ण रंगीबिरंगी चादर आणली होती. अधिकाऱ्यांच्या हुकुमानुसार त्यांनी ती टॉवरखाली ताणून धरली, अगदी सर्कशीत किंवा आगीच्या वेळी धरतात तशी. ते माकड किंवा तो मुलगा खाली पडलाच तर त्याला लागू नये या उद्देशाने. नाव प्लीज, मुला खाली उतर, एका अधिकाऱ्याने ओरडून सांगितले. पण फास्टर फेणेची लोखंडी चौकटीवरची घट्ट पकड आणखीच घट्ट बनली. खरे म्हणजे त्याच्या अंगात आता शक्तीच उरली नव्हती. तो वर तरी कसला जातो आणि खाली तरी कसला येतो. तो तसाच चौकटीला चिकटून बसला. दरम्यान बाहेरच्या रस्त्यावर घणघणाट सुरू झाला तेव्हा पोलिसांनी लोकांना निष्ठुरपणे बाजूला हटवून वाट केली. लगेच फायर ब्रिगेडचे एकामागून एक 3 बंब टीव्हीच्या आवारात शिरले. सर्वात पुढला बंब टॉवरच्या पायथ्याशी उभा राहिला. एका हेल्मेटधारी बंबवाल्याने एकदा वर पाहून घेतले. झगझगत्या प्रकाशात त्याला असे दिसले की टॉवरच्या मध्यभागी एक मुलगा मलूलपणे बसलेला आहे आणि टॉवरच्या पार शिखरावर एक काय असेल ते माकड का? हो, माकडच बसलेले आहे. चिंकू तिथेच बसून राहिला होता, कारण आणखी वर चढायला तिथे जागाच नव्हती. किचकिच, क्लिक क्लिक क्लिक. टीव्हीचे कॅमेरे हा अपूर्व प्रसंग टिपवून घेत होते. एका कॅमेऱ्याने बंबवाल्यांवर प्रकाशझोत पेकला होता.
त्यांच्या पण हालचाली त्यांनी टिपल्या होत्या. मगाचा तो बंबवाला आता झपाट्याने टॉवर चढू लागला. त्याच्या मागे दुसरा चढला, त्याच्या मागे तिसरा. लवकरच बंबवाला नंबर एकाने फास्टर फेणेला अलगद सोडवून घेतले आणि तो खाली यायला निघाला. बन्याचे नेत्र अश्रूंनी भरले होते. त्याला सोडवा आधी, त्याला, त्या माकडाला. बंबवाला म्हणाला. ते फार उंच आहे रे बेटा, आणि माकड म्हणजे फार चळवळ्या प्राणी. उंच आहे म्हणता तुम्ही तर 200-200 फूट उंचीच्या शिड्यांवर चढताना. मग पण एका माकडासाठी असं बोलू नका, फास्टर फेणे ओरडला. चिंकू दी चिंपॅन्झी हा सर्कशीतला स्टार आहे. त्याची योग्यता माझ्याही पेक्षा मोठी आहे. बरोबर, बंबवाला नंबर 2 म्हणाला. तू त्याला खाली ने, मी जातो वर. फास्टर फेणे पहिल्या बंबवालाच्या पाठुंगळीला बसला. त्याला घेऊन बंबवाला लवकरच सुखरूप खाली उतरला. फास्टर फेणेचे पाय पुन्हा जमिनीला लागले. नका. डोळ्यांवर एकदम तेजस्वी प्रकाशझोत येताच फास्टर फेणे डोळे चोळीत मागे झाला. मग लगेच त्याच्या लक्षात आले की आपण बहुधा टीव्हीच्या पडद्यावर झळकतो आहोत. लगेच त्याने डोळे विस्फारले. खिशातला रुमाल काढून चेहऱ्यावरचा घाम संपूर्णपणे पुसला. मग तोच रुमाल फडफडावीत एक मरकट हास्य करीत तो ओरडला, थँक्यू. दुसऱ्या क्षणी त्याला चिंकूची आठवण झाली. त्याने वर पाहिले. एक प्रकाशाचा झोत टॉवर उतरत होता आणि झोताचा शॉवर घेत होता. नंबर 2चा बंबवाला. आणि टॉक, बंबवाला एकटा नव्हता. त्याच्या हातात होता जाळीदार पिशवीत बंदिस्त झालेला चिंकू दी चिंपॅन्झी. सारी दृश्ये टीव्ही कॅमेरा टिपीत होता. प्रकरण 9 येथे समाप्त. चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे, भारा भागवत.